नागपुरातल्या हिंसाचार पीडित भागामध्ये अतिमहत्त्वाच्या सेवा वगळता शाळा दुकानं आजही बंद राहणार। उर्वरित नागपूरमध्ये जनजीवन सामान्य। मेट्रो, सिटी बस, एसटी सेवा पूर्ववत। नागपुरात चिटणीस पार्क परिसरात अंधाराचा फायदा घेऊन कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसाचा दंगेखोरांकडून विनयभंग। विनयभंगासह अश्लील शेरेबाजी करणाऱ्या टोळक्यावर गुन्हे दाखल। नागपुरातील जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणातील आरोपींना 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। रात्री 2:30 वाजेपर्यंत जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी। आतापर्यंत 46 जण अटकेत। नागपूरच्या राड्यात अज्ञात माथेफिरूच्या दगडाचा घाव वर्मी। नागपूरच्या कर्तव्यदक्ष डीसीपीला 6 आठवडे अंथरुणाला खिळून राहण्याची वेळ। नागपुरातल्या राड्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्येही पोलीस अलर्ट मोडवर। शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस तैनात। रात्री उशिरा पोलीस आयुक्त, उपायुक्तांसह अधिकाऱ्यांचा फ्लॅग मार्च। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला। आता नागपूर आणि कोल्हापूर पोलिसांपुढे प्रशांत कोरटकरला शोधण्याचं आव्हान। अधिवेशन संपत आलं तरी विरोधी पक्षनेत्याबाबत निर्णय होईना। भास्कर जाधवांच्या नावासाठी अध्यक्षांच्या अनुमतीची प्रतीक्षाच। कोस्टल रोडवर अतिवेगाने वाहन चालवल्यास बसणार दंड। स्पीड गन कॅमेऱ्याच्या मदतीने कारवाई। अतिवेगाने चालणाऱ्या तब्बल 3000 गाड्यांना दंड बसला। तारांकित प्रश्नाला सरकारचं लेखी उत्तर। एक एप्रिलपासून मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा प्रवास महागणार। टोलच्या रकमेमध्ये होणार 5 रुपयांची वाढ। देशातल्या सर्वात महाग एक्सप्रेसवेचा खिताब कायम। मुंबईसह राज्यात उष्णतेच्या लाटेनंतर हवामानात पुन्हा बदल। पुढचे 5 दिवस अवकाळीच्या बरसातीचं भाकीत। मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात विजेच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।